तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर माझं नाव आहे मित्रांनो सर्पमित्र आदित्य नाटेकर. तर मी महाराष्ट्र रायपूरमधून बिलॉंग करतो मित्रांनो. तर आपण कॉलवर आलो आहे मित्रांनो वावरामध्ये. तर तुम्ही बघू शकता ह्या छेडीमध्ये खूप जास्त विषारी साप जाऊन बसलेला होता. तर मित्रांनो आपण नेहमी ह्या अशा छेड्या वावरामध्ये यूज करत असतो पाणी देण्यासाठी. तर मित्रांनो ह्या छेड्यामध्ये साप जाऊन बसलेला असतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. ज्यावेळी आपण शेतामध्ये पाणी देण्यासाठी हे पाईप वरती काढत असतो, तर त्यावेळी मित्रांनो तुम्हाला ह्या पाईपामध्ये कुठला विषारी साप तर बसलेला नाही याची मात्र नक्की काळजी घ्यायची आहे. तर असे बरेच रेस्क्यू आम्ही केलेले आहेत मित्रांनो, की अशा छेड्यामध्ये खूप विषारी साप बसलेले असतात. तर तुम्ही छेड्या आधी पूर्णपणे पाहूनच घ्या आणि नंतर त्यांना हात लावा मित्रांनो. कारण अशा पाईपामध्ये मित्रांनो साप बसलेले असतात, कारण त्यांना ह्या पाईपामध्ये सेफ फील होतं मित्रांनो आणि बसायला जागा भेटल्यामुळे ते अशा पाईपामध्ये बसलेले असतात. तर बघू शकता तुम्ही, आता मी टॉर्च लावून बघत आहे मित्रांनो तो साप कोणता आहे. तर आता मी बघितला आहे मित्रांनो तो साप. तर खूप जास्त विषारी साप आहे मित्रांनो. घोणस नावाचा साप आहे मित्रांनो. मराठीमध्ये घोणस म्हणतात त्याला आणि इंग्लिशमध्ये रसल वायफर नावाने ओळखला जातं मित्रांनो हा साप. आणि यामध्ये हिमोटॉक्सिकचं वॅमिनन्स आढळतं मित्रांनो. आणि हा खूप जास्त विषारी साप आहे मित्रांनो. आणि याचा वार मित्रांनो चुकत नसतो, कारण हा विजेच्या रफ्तारने बाईट करणारा साप आहे मित्रांनो. तर बघू शकता खूप जास्त बिग साईजमधला हा घोणस साप आहे मित्रांनो. आणि काही ठिकाणी ह्या सापाला परड म्हणून पण ओळखलं जातं मित्रांनो. तर तुम्हाला असा साप दिसला कुठे तर अशा सापापासून तुम्ही दूर राहा, कारण हा साप याचं जे बाईट करतो मित्रांनो तो वाचत नसतो त्याचा वार. तर प्लीज असा साप तुम्हालाही दिसत असेल कुठं तर त्याच्यापासून दूर राहा. आणि बघू शकता अशा प्रकारे आपण आपल्या रेस्क्यू बॅगमध्ये याला टाकलेला आहे मित्रांनो. आणि कशा प्रकारे हळू हा साप आपल्या रेस्क्यू बॅगीमध्ये जात आहे मित्रांनो. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर आपलं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि असेच तुम्हाला मी रेस्क्यूचे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहील मित्रांनो. तर प्लीज नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि साप दिसला तर त्यांना प्लीज मारू नका. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली लिंकमध्ये. तर तुम्ही 24 तास सेवा अवेलेबल आहे मित्रांनो. तर कधीही फोन लावा. आम्ही यांचाही जीव वाचवण्यासाठी धाव घेणार आहे आणि तुम्हालाही माहिती देण्यासाठी येणार आहेत. तर थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ वॉच केल्याबद्दल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.